हॅलो एव्हरीवन, फार्माक्वीन चॅनलवर आपलं स्वागत आहे। आज आपण फार्माक्वीन चॅनलवर प्रेग्नन्सी टेस्ट किट म्हणजे की प्रेग्नन्सी टेस्ट किट जी आहे ती किंवा प्रेग्नन्सी टेस्ट आहे ती घरी कशी करायची हे आपण माहिती करूया। खूप साऱ्या महिलांना प्रेग्नन्सी टेस्ट घरच्या घरी कशी करता येईल ते माहिती नाहीये किंवा ह्या प्रेग्नन्सीचा किंवा ह्या टेस्ट किटचा वापर कसा करायचा हे अजून माहिती नाहीये की ती टेस्ट किट्स कधी किंवा आणि कशा प्रकारे वापरायची हे अजून त्यांना माहित नाहीये किंवा त्यांना त्याच्याबद्दल अजून इन्फॉर्मेशन हवी असते। तर ही टेस्ट किट्स आपण आता लाईव्ह वापरून पाहणार आहोत। ही कधी वापरायची, केव्हाचं तुम्ही युरिन घ्यायचंय किंवा तुम्हाला कोणत्या दिवशी ही वापरायची, किती कधी पिरियड मिस झाल्यानंतर कोणत्या दिवशी हे यूज करायचे किंवा त्याच्यामध्ये येणाऱ्या ज्या लाईन्स आहे त्याचा मिनिंग काय किंवा त्याचा अर्थ काय, 2 लाईन आल्यानंतर काय अर्थ असतो किंवा 1 लाईन सिंगल लाईन आल्यानंतर काय अर्थ होतो हे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। चला तर आधी आपण हे पॅकेट ओपन करून बघूया यामध्ये असतं काय। तर याच्यामध्ये ह्या 3 गोष्टी तुम्हाला भेटून जातील, बाकी याच्यामध्ये काही नसतं। ठीक आहे, तुम्हाला हे एक टेस्ट किट भेटेल, त्याच्यानंतर हे असतं त्याचा काही यूज नसतो, त्याच्यामध्ये आपण बाजूला ठेवला तरी चालेल। आणि हा एक सिंगल ड्रॉपर तुम्हाला मिळून जाईल की ज्याने तुम्हाला युरिन याच्यामध्ये ह्या जे सर्कल दिलेला आहे किंवा हा जो होल आहे त्याच्यामध्ये तुम्हाला जे काही युरिन आहे ते टाकायचंय। तर आता आपण आधी माहित करून घेऊया की युरिन कोणतं घ्यायचं किंवा तुम्हाला टेस्ट केव्हा करायचे। जेव्हा तुमची पिरियड मिस होते किंवा तुमची पाळी जी आहे ती मिस होते किंवा येत नाही त्या दिवशीची जी तारीख आहे त्याच्यानंतर तुम्हाला 8 दिवसानंतर ही टेस्ट करायची। मॅक्झिमम 8 दिवस तरी तुम्हाला तुमची डेट निघून गेल्याने हवी तेव्हा तुम्हाला ही ऍक्युरेट टेस्ट मिळणार आहे। पण जर तुम्हाला असं वाटत असेल की मी लवकर करू शकते का वगैरे वगैरे तर तुम्ही करू शकता, पण ऍटलीस्ट 3-4 दिवस तर नक्कीच व्हायला हवेत तुम्हाला पिरियड मिस होऊन। पण शक्यतो तुम्ही 8 ते 10 दिवस झाल्यानंतर पिरियड मिस झाल्यानंतर किंवा तुमची पाळीची डेट निघून गेल्यानंतर 8 ते 10 दिवसानंतर तुम्ही टेस्ट करायची। तर ती टेस्ट करताना तुम्हाला सकाळी उठल्यानंतर, आपण झोपेतून उठल्यानंतर सकाळी जी काही पहिली युरिन किंवा लघवी असेल ती तुम्हाला एखाद्या याच्यामध्ये कलेक्ट करायची आहे। तर तुम्हाला ती जे सकाळी जे युरिन मिळेल म्हणजे की तुम्ही उठल्यानंतर पहिल्यांदा तुम्हाला जेव्हा लघवी लागेल तेव्हा तुम्ही ते युरिन कलेक्ट करायचं आहे। अशा एखाद्या कोणत्याही तुमचं जे काही यूज थ्रू असेल ते त्याच्यामध्ये तुम्हाला ते युरिन कलेक्ट करायचंय। त्यानंतर तुम्हाला काय करायचंय की या ड्रॉपरने ते युरिन भरायचं आहे आणि हे जे ते होल दिसतंय त्याच्यामध्ये तुम्हाला याचे 3 ड्रॉप टाकायचे। एक असे होल 3 ड्रॉप टाकायचे। त्याच्यानंतर तुम्ही पाहताय की इथे हे टेस्ट किट चालू झालं आहे, हे टेस्ट किट चालू झालेलं दिसतंय तुम्हाला। ठीक आहे, तर ही आता टेस्ट चालू झालेली आहे। याच्यानंतर तुम्हाला 2 मिनिटं, मॅक्सिमम 2 मिनिटं किंवा कधी कधी 5 मिनिट पण लागू शकतात। तर हे तुम्हाला वेट करायचं आहे। 5 मिनिटानंतर तुम्हाला तुमचा रिझल्ट दिसूनच येईल। आपण वेट करूया। मी आता तर तुम्हाला दाखवण्यासाठी पाण्याचा यूज केलेला आहे, पण तुम्ही तरी पण टेस्ट किटवर पाहू शकत असाल इथे एक सिंगल लाईन दिसते, एक पिंक कलरची सिंगल लाईन दिसते। याचा अर्थ असा आहे की हे टेस्ट किट खराब नाहीये, हे टेस्ट किट चांगलं आहे किंवा याचं रिझल्ट जो येणार तो योग्य आहे। पण हे मी पाण्याने केल्यामुळे तुम्हाला सिंगल लाईन दिसते। जर तुमची टेस्ट पॉझिटिव्ह असेल तर तुम्हाला हे तर टी दिसतोय, त्याच्या समोर एक पिंक लाईन आलेली दिसली असती। जर तुम्ही प्रेग्नंट असता तर तुम्हाला इथे एक लाईन अजून दिसली असती, तर तुम्हाला समजायचं की तुम्ही प्रेग्नंट आहात। पण लक्ष देऊ नये का, पण जर तुम्हाला यापैकी कोणतीच लाईन दिसत नसेल, एकही लाईन तुम्हाला इथे दिसत नसेल त्या टेस्ट किटमध्ये, तर तुम्हाला हे समजून जायचंय की हे टेस्ट किट जे आहे ते खराब आहे। तर तुम्हाला सेकंड लेग परत जाऊन दुसरं किट घेऊन यायचं आणि नेक्स्ट मॉर्निंग तुम्हाला परत टेस्ट करायचे। 1 लाईन आली असेल तर काहीच प्रॉब्लेम नाही, हे टेस्ट किट करेक्ट आहे। आणि 2 लाईन आले असतील तर तुमची टेस्ट ही पॉझिटिव्ह आहे की म्हणजे तुम्ही प्रेग्नेंट आहात, तुम्ही गरोदर आहात हे कन्फर्म होऊन जाईल। शक्यतो प्रेग्नन्सी टेस्ट किट करताना किंवा प्रेग्नन्सी टेस्ट करताना तुम्हाला पिरियड मिस झाल्यानंतर पाळी तुमची आली नाही तर 8व्या ते 10व्या दिवशी तुम्हाला ही टेस्ट किट करायची, जेणेकरून तुमची जी काही टेस्ट आहे
ती नक्कीच शुअरली येणार आहे. चला तर व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.